आळंदी येथील बाबाच्या मदतीने पत्नीने पतीचा काटा काढल्याची धक्कादायक घटना भडगाव येथे घडली आहे। पोलीस तपासातून सदरची घटना उघडकीस आली असून पत्नी व बाबा विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्ह्यात वापरलेले 4 चाकी वाहन देखील पोलिसांनी जप्त केले आहे। अधिक तपास भडगाव पोलीस करत आहे। पुष्पा किशोर पाटील राहणार भडगाव व राजेंद्र गंगाधर शेळके राहणार खेड आळंदी पुणे असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहे। भडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 31 मार्चच्या मध्यरात्री भडगाव ते तरवाडे दरम्यान असलेल्या रस्त्यावर किशोर शिवाजी पाटील यांचा मृतदेह आढळून आला होता। यावरून भडगाव पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती। मात्र सदर मयताची बारकाईने तपासणी केली असता भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना घातापाताचा संशय आल्याने त्यांनी तपासाची चक्री फिरवीत मयताच्या पत्नीला ताब्यात घेत विचारपूस केली असता आळंदी येथील बाबा राजेंद्र शेळके हे मयताला लोकांकडून घेतलेले उसनवारीचे पैसे देण्याचा बहाणा करत व पत्नीला त्रास देत असल्याने पतीला 4 चाकी वाहनात टाकत पत्नी व बाबा या दोघांनी मिळून पतीचा काटा काढल्याची कबुली दिली आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, चाळीसगाव परिमंडळच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभय सिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या नेतृत्वात पथकाने केली आहे। मी अभय सिंह देशमुख, सहाय्यक पोलीस अधीक्षक चाळीसगाव उपविभाग। 31 मार्च रात्री पहाटे 2 वाजता भडगाव मधील पळसखेडा रस्त्यावर एक डेड बॉडी मिळून आली। स्टाफने तात्काळ भेट देऊन त्या डेड बॉडीची ओळख पटवली असता ती डेड बॉडी ही किशोर शिवाजी पाटील राहणार पळसखेडा या मनुष्याची असल्याची आमची खात्री पडली। यावरून अकस्मात मृत्यू दाखल होता। तर बॉडीची बारकाईने पाहणी पीआय पांडुरंग पवार यांनी केली असता थोडासा घातपाताचा संशय आम्हाला आला। यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्याचा तपास केला। घरच्यांची सखोल चौकशी केली असता असे लक्षात आले की पुष्पाबाई ही मयताची बायको आणि मयत यांच्यामध्ये पैशाच्या देण्याघेण्यावरून बरेच वाद होते। तिची चौकशी केली असता तिने सांगितले की आळंदी येथे राहणारा राजेंद्र शेळके महाराज याने आणि तिने मिळून तिच्या नवऱ्याचा काटा काढला होता। तर राजेंद्र शेळके महाराज याचा आम्ही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तात्काळ शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेऊन पुढील चौकशी केली असता असे समजले की मयत हा त्याच्या मयताची बायको आणि राजेंद्र शेळके यांचे प्रेम संबंध होते आणि त्यामुळेच त्यांनी मयताचा काटा काढण्याचा निर्णय घेतला होता। यामध्ये सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी सर, ॲडिशनल मॅडम श्री कविता नेरकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री पांडुरंग पवार, एपीआय चंद्रसेन पालकर, पीएसआय शेखर डोमाळे, हेड कॉन्स्टेबल निलेश ब्राह्मणकर, पोलीस कॉन्स्टेबल भूषण शेलार, पोलीस कॉन्स्टेबल भूषण मोरे यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास मी स्वतः करत आहे।